दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा मार्केटचा शुभारंभ पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। बाजार समितीचे सचिव जे.के. जाधव यांनी प्रास्ताविक केले। त्यावेळी सभापती प्रशांत कड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती सदैव तत्पर असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कायम प्रयत्नशील राहू। उपसभापती योगेश बर्डे, चंद्रकांत राजे, विश्वासराव देशमुख, गोपीनाथ गांगुर्डे आदींसह मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। कांदा मार्केट शुभारंभाच्या पहिल्या दिवशी झालेल्या कांदा लिलावात वनारवाडी येथील शेतकरी विजय चव्हाण यांचा कांदा 3011 रुपयांना विकला गेला। या प्रसंगी संचालक कैलास मवाळ, दत्तू भेरे, श्याम बोडके, अमित चोरडिया, नंदू चोपडा, अरुण अपसुंदे, भाऊसाहेब बोरस्ते, दत्तात्रय जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, माजी सभापती एकनाथ गायकवाड, नगरसेवक अजित घोरपडे, गणेश बोरस्ते, रणजित देशमुख, काका चौधरी, कैलास पाटील, राकेश शिंदे आदींसह शेतकरी, व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते। आभार संचालक गंगाधर निखाडे यांनी मानले। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवार दिंडोरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी कांद्याचा लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी सर्व शेतकरी, व्यापारी बांधव, सर्व नेते मंडळी, सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज पार पडला। माझी या माध्यमातून आपल्या प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती, आपण त्या ठिकाणी आपला कांदा हा या ठिकाणी आपलं दिंडोरी व वणी या दोन्ही ठिकाणी बाजारावर त्या ठिकाणी चांगला प्रतवारी करून आणावा, जेणेकरून आपल्या मालाला त्या ठिकाणी चांगला भाव मिळेल आणि त्या ठिकाणी आपलं कांद्याचं जे मार्केट आहे ते रोख स्वरूपात या ठिकाणी आपले पैसे दिले जातात। म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दिंडोरी व वणी या ठिकाणी मुख्य बाजारात आपला कांदा लिलावासाठी आणा।